वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 संस्कृती हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणामध्ये एकूण 5 उपघटक आहेत. त्यापैकी आज आपण अभ्यासणार आहोत उपघटक दुसरा, संस्कृतीचे वर्गीकरण. पहिला उपघटक आहे संस्कृती, व्याख्या आणि प्रकार. ते व्हिडिओ लेक्चर पूर्ण झालेलं आहे. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन ते तुम्ही पाहू शकता. चला तर पाहूया. 5व्या प्रकरणातील दुसरा उपघटक आहे संस्कृतीचे वर्गीकरण. आता संस्कृतीचं आपण वर्गीकरण म्हणजे प्रकार पाहूया. वर्गीकरण म्हणजेच काय? प्रकार. त्यातला पहिला आहे उच्च संस्कृती. उच्च म्हणजे उच्च दर्जाची, उच्च चांगली क्वालिटी असलेली. उच्च संस्कृतीचा अर्थ उच्च दर्जाच्या सांस्कृतिक निर्मितीशी संबंधित आहे. जी सांस्कृतिक निर्मिती आहे ती उच्च दर्जाची आहे. मानव निर्मितीचे हे उच्च दर्जाचे प्रतीक समजले जाते. म्हणजे माणसाने निर्माण केलेली ही उच्च दर्जाचं हे एक प्रतीक आहे संस्कृती. अनेकांच्या मते इतर संस्कृतीच्या प्रकारांपेक्षा उच्च संस्कृती यातील कलात्मक मूल्यामुळे श्रेष्ठ किंवा उच्च समजली जाते. आणि ही संस्कृती त्याच्यामध्ये कलात्मक मूल्य जास्त आहे म्हणून उच्च प्रकारची संस्कृती समजली जाते. त्याचं उदाहरण आपण पाहूया. त्याचं उदाहरणामध्ये युरोपियन देशातील मोझार्ट ही उदाहरणं लक्षात ठेवा. बिथोवेन यांचे संगीत म्हणजे हे संगीतकारांची नावं आहेत. किंवा भारतातील भीमसेन जोशी यांचं नाव शास्त्रीय संगीत गायक आहे ते. हरिप्रसाद चौरसिया बासरी वादक आहेत. रविशंकर हे संगीत यांचे संगीत आहे ते. किंवा शेक्सपियर यांचे साहित्य अतिशय उच्च दर्जाचं कलात्मक मूल्य असणाऱ्या या बाबी आहेत म्हणून ही उच्च संस्कृती झाली. उदाहरणं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ते समजेल. दुसरा प्रकार आहे लोकसंस्कृती वर्गीकरणामध्ये. ही सर्वसामान्य लोकांशी संबंधित व प्रामुख्याने औद्योगिक पूर्व समाजातील संस्कृती होय. औद्योगिक पूर्व याचा अर्थ औद्योगिक क्रांती होण्यापूर्वीचा काळ, जो कृषक क्रांतीचा काळ होता असं आपण म्हणूया. आणि सामान्य लोकांशी संबंधित आहे, एकदम सामान्य लोकांशी संबंधित. ही संस्कृती अस्सल किंवा अधिप्रमाणित समजली जाते. अस्सल, खरी अस्सल, प्युअर म्हणतात त्याला. स्त्रीनाती यांच्या मते समाजशास्त्रज्ञ स्त्रीनाती काय म्हणतात पाहूया. या संस्कृतीमुळे या संस्कृतीकडे कला म्हणून बघितले गेले नसले तरी त्याचे वेगळेपण मान्य करून त्याचा आदर केला जातो. आता ही जी संस्कृती आहे त्याच्याकडे कला म्हणून नाही पाहत, लक्षात घ्या. कला म्हणून पाहत नाही पण तरी देखील तिच्यामध्ये एक वेगळेपणा आहे, ते मान्य केला जातो आणि आदर केला जातो या लोकसंस्कृतीचा. आता यात आणखी माहिती पाहूया. लोकसंगीत. आता याच्यामध्ये लोकसंस्कृतीमध्ये काय येतं? लोकसंगीत किंवा लोककथा ही लोकसंस्कृतीची उदाहरणे होते. लक्षात ठेवा, लोकसंगीत आणि लोककथा ही लोकसंस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते. म्हणजे सर्वसामान्य लोकांची ही संस्कृती आहे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप जाते. पंजाबमधील भांगडा. आता उदाहरणं लक्षात ठेवा. लोकसंगीत किंवा लोकनृत्य म्हणूया. नंतर महाराष्ट्रातील लावणी किंवा उत्तर प्रदेशामधील नौटंकी ही त्याची उदाहरणे होत. ही लक्षात ठेवा. पंजाबमधला भांगडा, महाराष्ट्राची लावणी आणि उत्तर प्रदेशाची नौटंकी. नौटंकी म्हणजे नाटकाचाच प्रकार आहे हा. अशा प्रकारे लोकसंस्कृतीची ही उदाहरणं आहेत. आता वर्गीकरणामध्ये तिसरा प्रकार पण आहे जनसंस्कृती. जन म्हणजे समाज, लोक. लोकसंस्कृती ही औद्योगिक पूर्व काळाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीचा काळ आहे लोकसंस्कृतीचा. आणि जनसंस्कृती हे औद्योगिक समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे औद्योगिक क्रांतीचा जो कालखंड आहे तो लक्षात घेऊ आपण. उद्योगधंद्याचा जो कालखंड आहे त्या समाजाचं हे वैशिष्ट्य आहे जनसंस्कृती. जनसंस्कृती ही प्रसार माध्यमांच्या आधारे उदयास येते. कशा उदयास येते, निर्माण होते? तर प्रसार माध्यम, मग ती लिखित असतील, श्राव्य असतील, दृकश्राव्य असतील. आता त्याचं उदाहरण पाहू. लोकप्रिय सिनेमा, दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय मालिका, पॉप संगीत हे जनसंस्कृतीची उदाहरणं आहे. लक्षात ठेवायची. लोकप्रिय सिनेमा किंवा टी व्हीवरील एखादी सुंदर मालिका किंवा पॉप संगीत हे आहे जनसंस्कृतीचं उदाहरण
औद्योगिक समाजाचं हे वैशिष्ट्य आहे. चौथा प्रकार आहे लोकप्रिय संस्कृती. लोकप्रिय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांना प्रिय असणाऱ्या सांस्कृतिक घटकांचा समावेश होतो. आता लोकप्रिय संस्कृती म्हणजे काय, तर एकदम सर्वसामान्य लोकांना अतिशय प्रिय असणारा एखादा सांस्कृतिक घटक असतो, त्याला लोकप्रिय संस्कृती म्हणतात. अर्थात यामध्ये त्या सांस्कृतिक घटकासंबंधी विशेष कौशल्य असल्याचा दावा केला जात नाही, पण ही बाब महत्त्वाची की त्यामध्ये काही विशेष असं वेगळं कौशल्य आहे असं दावा केला जात नाही. उदाहरणार्थ स्टार वॉर्स, टायटॅनिक, हॅरी पॉटर यांचे ह्या कादंबऱ्या, पुस्तकं लोकप्रिय संस्कृती म्हणायचं त्याला. चांदोबा, छोटा भीम इत्यादी हे लोकप्रिय संस्कृतीची उदाहरणं आहेत. सर्वसामान्य लोकांना अतिशय प्रिय असणारे हे सांस्कृतिक घटक आहेत, पण त्यात काही विशेष कौशल्य आहे असं मानलं जात नाही. पाचवा प्रकार आहे उपसंस्कृती. उपसंस्कृती म्हणजे असे गट की ज्यामध्ये एकमेकांबरोबर अनेक गोष्टी समान असतात. म्हणजे एकमेकांच्या सांस्कृतिक काही बाबी समान असतात, समान घटक असतात. पण हे गट इतर गटांपासून वेगळे काढता येतात, पण ते वेगळे सुद्धा होऊ शकतात. उदाहरणार्थ विविध धार्मिक गट किंवा वांशिक गट किंवा युवा गट यांची संस्कृती. म्हणजे धार्मिक संस्कृती असेल किंवा वांशिक गटाची संस्कृती, युवा गटाची संस्कृती, त्याला उपसंस्कृती असं देखील म्हणतात. आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहूया पुढचा उपघटक संस्कृतीचे घटक पाहणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.